चला नमस्कार मित्रांनो, मी अमित आडे आपल्या रालेस यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो आपला लेसन आहे तो आहे सेट एग्जाम मध्ये होणारा जो पहिला पेपर आहे, जो सामान्य पेपर आहे, जो कंपल्सरी पेपर आहे, सगळ्यांसाठी सेम पेपर, जो आता आपल्याला या लेसन मध्ये आपल्याला पाहायचा आहे। तर बघा, पेपर सामान्य, पेपर पहिला हा जो पेपर पहिला आहे हा सगळ्या स्टुडंटसाठी सेम असतो, कारण की हा आपल्या सब्जेक्टच्या पेपरच्या वेगळा, म्हणजेच सायन्स फॅकल्टी असो, आर्ट फॅकल्टी असो, कॉमर्स फॅकल्टी असो, या सर्वांसाठी हा कंपल्सरी जो पहिला पेपर आहे तो आपल्याला कशा पद्धतीने त्याची रूपरेषा आहे, त्याचं स्वरूप आहे, ते आपल्याला या लेसन मध्ये पाहायचं आहे। तर बघा, हा जो पहिला पेपर आहे तर हा पहिला पेपर 1 तासासाठी असतो, 60 मिनिटांसाठी असतो। आणि यामधले जे काही प्रश्नपत्रिकामधले जे काही प्रश्न आहे ते असतात 50। बघा, या पेपरमध्ये 50 प्रश्न असतात। किती असतात? 50 प्रश्न। आणि याचा जो वेळ आहे तो या वेळ आहे 60 मिनिट। किती? 60 मिनिट, म्हणजेच 1 तास। आपल्याला या 1 तासामध्ये हा पहिला पेपर सोडायचा, जो 50 मार्काचा आहे। आणि हा 50 मार्क जे आहे ते या 50 मार्कला 100 मार्क्स मिळतात। किती? 100 मार्क, म्हणजे प्रश्न 50 आणि त्याला मार्क्स मिळणार आहे 100। म्हणजे आणि याच्यामध्ये या पेपरमध्ये, पहिल्या पेपरमध्ये जे प्रश्न येणार आहे ते येणार आहे बहुपर्यायी प्रश्न। आणि या बहुपर्यायी प्रश्नाला जे काही प्रत्येक प्रश्न आहे त्या प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहे। आणि यामध्ये नोट लिहून घ्या तुम्ही की या पेपरमध्ये जेवढे काही प्रश्न येणार आहेत तेवढे प्रश्न तुम्हाला सोडवणे हे बंधनकारक असणार आहे। म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्न सोडावेच लागेल। तुमची जे प्रश्नपत्रिका येणार आहे तुमच्या हातामध्ये, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर आपलं टायमिंगचं आणि मार्क्सचं किंवा मिनिमम मार्क्सचं जर तुम्ही बघितलं तर त्याच्या सर्वात खाली तुम्हाला दिसून येईल की पेपरमध्ये सर्व प्रश्न तुम्हाला सोडवावे लागेल। हा झाला आपला पहिला पेपर। तर या पहिल्या पेपरमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपल्याला यामध्ये डिटेल बघायचं आहे। त्याआधी जो तुमचा दुसरा पेपर, बघा, पहिला पेपर झाल्यानंतर, हा पहिला पेपर झाल्यानंतर पेपर 2, म्हणजे हा तुमच्या सब्जेक्टच्या रिलेटिव्ह असणार आहे। हा जो पहिला पेपर हा कंपल्सरी सगळ्यांसाठी सेम असणार आहे। त्यानंतर जे काही सेकंड पेपर होणार आहे तो सर्वांसाठी, म्हणजे ज्या ज्या वेगवेगळ्या फॅकल्टी आहे त्या सर्वांसाठी हा वेगवेगळा असणार आहे। म्हणजेच जसं इकॉनॉमिक्स साठी आहे तर इकॉनॉमिक्स साठी त्यांच्या सब्जेक्टचा, त्यानंतर हिस्ट्री आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, कॉमर्स आहे किंवा स्टॅटिस्टिक आहे, किंवा जे सायन्स केमिस्ट्री आहे किंवा मॅथ आहे, या सर्वांसाठी जे आहे ते आपल्याला वेगळा असणार आहे। आता याच्यामध्ये जे आहे सेकंड पेपरला कोणती रूपरेषा आहे ते बघू। आता तर सेकंड पेपर जे आहे हा प्रत्येक वेगवेगळा, जे काही याच्यामध्ये प्रश्नपत्रिकामध्ये मार्क्स वेगळे आहे, याचे क्वेश्चन वेगळे आहे। ते या पेपर सेकंड मध्ये जे प्रश्नपत्रिकेमध्ये वेळ जो आहे तो 120 मिनिटाचा असतो। किती मिनिटाचा असतो? इथे 120 मिनिटाचा वेळ मिळतो। आता 120 मिनिट म्हणजे 2 तास। बघा, पहिल्या पेपरला 1 तास आणि याच्यामध्ये 2 तास। बघा, हा 2 तासाचा पेपर असतो। आणि याच्यामध्ये जे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन असतात 100, आणि या 100 क्वेश्चनला जे मार्क्स असतात ते असतात 200, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स असतात। हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे, कारण की याच्यामध्ये हे सुद्धा बहुपर्यायी प्रश्न येणार आणि त्या बहुप्रश्न जे काही येणारे प्रश्न आहेत त्या प्रत्येकाला 2 गुण मिळणार। हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे, कारण की तुम्ही पेपर सोडवत असताना सुरुवातीला गोंधळून जाता की प्रश्न 50 आहे, प्रश्न 100 आहे, सेकंड पेपरला, पहिल्या पेपरला 50 आहे, त्याच्यामध्ये गोंधळ नको व्हायला। कारण की तुम्हाला याच्यामध्ये अजून काही डेव्हलपमेंट जर करायची असेल तर बघा, पेपर चालू असताना पहिल्या पेपरला काही क्वेश्चन विचारले जातात जे ABCD वर असतात। ते हे ABCD वरचे प्रश्न वेळेवर न सोडवता आधीच तुमच्या पेपरच्या जे काही एखादी कोरं तुम्हाला देणार ते अवेलेबल होणार त्या एक्झाम मध्ये, त्या पेज वरती तुम्हाला मागच्या पेजच्या साईडला ABCD A पासून तर Z पर्यंत लिहायची आहे। आणि A पासून Z पर्यंत लिहिल्यानंतर त्यांना क्रमांक सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे 1 पासून। आता आकडे किती आहे आपले, अक्षर किती आहे? 26 आहे, म्हणजे 1 पासून तर 26 पर्यंत त्याला क्रमांक द्यायचा आहे। म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला जे प्रश्न विचारले तर ते प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे।
आता या पहिल्या पेपरमध्ये कोणत्या कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात ते आता आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचं आहे. नोट्स काढत चला. जे आपल्याकडे तुम्हाला मी पॉईंट सांगत जाईल, त्या पॉईंटच्या रिलेटिव्ह जे सब्जेक्टचे रिलेटिव्ह आपले प्रश्न येणार आहे एक्झाममध्ये सेटच्या, की जे सेट एक्झाम जे असिस्टंट प्रोफेसरसाठी आपण आपल्या आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संचलित जी एक्झाम घेतल्या जाते जी असिस्टंट प्रोफेसरसाठी असते, आणि ती एक्झाम आपल्याला क्वालिफाय करायची आहे. आणि ती क्वालिफाय करण्यासाठी आपल्याजवळ ती पात्रता असायला पाहिजे. ती पात्रता कोणत्या कोणत्या पद्धतीने आपल्यामध्ये असायला पाहिजे, आणि त्या पात्रतेचे निकष काय आहे, त्या पात्रतेवरती आपल्याला जर प्रश्न विचारले तर ते प्रश्न आपल्याला आले पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला आता डिटेल्स मध्ये बघायचं. बघा आता पाहायचं आपल्याला की याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात किंवा कोणकोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात. यामध्ये पहिला जर बघितला आपण तर संशोधन वरती प्रश्न विचारले जातात पहिल्या नंबरला. आता संशोधन म्हणजे काय, एक पीएचडी करत असते बघा, पेटची एक्झाम असते. पेट म्हणजे पीएचडीची एंट्रन्स एक्झाम, आणि या एंट्रन्स एक्झाम देऊन आपण पीएचडी करत असतो. आपल्याला पीएचडीची ऍडमिशन घेऊन आपल्याला डॉक्टरेट आपल्या नावासमोर डॉक्टरेट म्हणजे मिळून आपल्याला एक संशोधनाची संधी मिळत असते, आणि त्यालाच आपण म्हणतो एमपेट म्हणजे पीएचडीची एंट्रन्स एक्झाम. आणि पीएचडी करत असताना आपल्याला एक संशोधनाचा पार्ट असतो, की पीएचडी चालू असताना संशोधन करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या घटकाचा त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे, आणि त्याच रिलेटिव्ह जे प्रश्न आहे या सेटमध्ये विचारले जाते. जसं संशोधनामध्ये प्राथमिक माहिती आहे किंवा दुय्यम माहिती आहे, वर्णनात्मक माहिती आहे, त्याच्यामध्ये नामांकन आहे. आपलं नामांकन जे आपलं तुमचा जो कोणी बेसिक वर्क असतो तो वर्क झाल्यानंतर तुम्हाला पीएचडी साठी एक नामांकन मिळते. नामांकन मिळाल्यानंतर तुमची जी पीएचडीची प्रोसेस आहे, जे संशोधनाचा भाग आहे तो करणं तुमच्या चालू होते. त्यानंतर जे काही संशोधनामध्ये तुमची अभिरुची आहे किंवा वक्तशीरपणा आहे किंवा संप्रेषणावर काही प्रश्न विचारले जातात, त्याच्यामध्ये टिप्पणी काढणे आहे किंवा मध्यांक आहे, बहुलक आहे, आणि या मध्यांक बहुलकाचा सुद्धा याच्यामध्ये विचार केला जातो. त्यानंतर जे काही भारताची संस्कृती आहे या संस्कृतीवरती सुद्धा प्रश्न यामध्ये विचारला जातात. त्यानंतर हवा आहे, जल आहे किंवा पर्यावरण आहे, यावरती जे काही संरक्षण कायदे आहे किंवा जबाबदाऱ्या आहे, या सर्वांचा यामध्ये या घटकांमध्ये आपल्या संशोधनाच्या घटकांमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच घटकांवरती प्रश्न जे आहे आपल्या या सेट एक्झाम मध्ये येणार आहे. त्यानंतर अध्यापनाचा दृष्टिकोन बघा. आता संशोधन झालं, दुसऱ्या नंबरला आहे अध्यापनाचा दृष्टिकोन. लिहत चला. अध्यापनाचा दृष्टिकोन आता अध्यापनाचा दृष्टिकोन म्हणजे काय, तर सर्व तुम्ही अध्यव्याख्याता होणार. ओके, सर्व तुम्ही अध्यव्याख्याता होणार आहे, पण आपण शिक्षक जर होणार आहेत, जेव्हा आपण समजून घेतो की आपल्याला शिक्षक व्हायचं आहे, तर त्या शिक्षकांचे गुण, त्या शिक्षकांचे शिस्त, वर्गातील संभाषण किंवा विद्यार्थ्यांवर जे नियंत्रण आहे, आणि या विषयीचे जर तुमचं परिपूर्ण जर ज्ञान असेल तर या घटकांवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये शिक्षकांजवळ उत्तम कौशल्यही असणं आवश्यक आहे. या पद्धतीचे जे प्रश्न आहे या अध्यापनाच्या दृष्टिकोनाच्या म्हणजे पार्ट मध्ये आपल्याला या सेट एक्झाम मध्ये विचारले जातात. त्यानंतर संशोधनाची दिशा. आता संशोधनाचे हे संशोधन साधं झालं आपलं पीएचडी साठी. आता संशोधनाची दिशा बघा तिसऱ्या नंबरला. संशोधनाची दिशा लिहत चला. ओके, तिसऱ्या नंबरला काय आहे, संशोधनाची दिशा. आता संशोधनाची दिशा म्हणजे काय, तर प्रत्येक विद्यार्थी किंवा संशोधनकर्ता जो असतो, प्रत्येक विद्यार्थी किंवा संशोधनकर्ता जेव्हा संशोधन करत असताना कोणत्या गोष्टींचा यामध्ये समावेश करायचा जे संशोधनामध्ये आहे, आणि त्या गोष्टींचा आपल्या याच्यामध्ये समावेश केला पाहिजे, आणि त्या सर्व प्रकारची जी माहिती आहे किंवा आपले संशोधन आहे हे किती चांगले होईल अशा प्रकारचे ज्या काही पद्धतीने सखोल अभ्यास केला जातो त्याला आपण म्हणतो संशोधनाची एक दिशा. आणि ह्या दिशांवरती, या संशोधनाच्या दिशांवरती सुद्धा आपल्याला जे महाराष्ट्र सेट एक्झाम आहे त्या आपल्या एक्झाम मध्ये यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर संप्रेषण आहे, चौथ्या नंबरला आहे संप्रेषण बघा. आता संप्रेषण म्हणजे काय, तर नवीन ज्ञानाची भर. जेव्हा नवीन ज्ञानाची भर आपल्यात होते किंवा आपल्यात पडेल, तर जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये जेव्हा समोरासमोर जेव्हा ज्ञानाची देवाणघेवाण होईल, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी
जेव्हा समोरासमोर थेट ज्ञानाची म्हणजे शिक्षकांजवळचा जो अनुभव आहे तो जेव्हा विद्यार्थ्यांना तो शेअर करेल किंवा शिक्षकांजवळ त्यांनी मिळवलेले जे ज्ञान आहे ते जेव्हा विद्यार्थ्यांना मिळेल आणि या ज्ञानाची जेव्हा देवाणघेवाण होईल त्यावेळेस जो संप्रेषणाचा विषय आहे तो आपल्याला समजून येतो. या संप्रेषणाच्या विषयावरती सुद्धा सेट एक्झाम मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. हा सुद्धा तुमचा टॉपिक म्हणजे परफेक्ट अभ्यास केलेला असणं आवश्यक आहे. त्यानंतर उतारे आहे 5व्या नंबरला बघा उतारे लिहत चला. ओके, उतारे आहे किंवा नकाशे आहे. आता उतारे नकाशे तर या उतार्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते उतारे नकाशे जे आहे लेखकांचे जे काही उद्दिष्ट काय आहे या उतारे आणि नकाशाच्या वरून आपल्याला समजते की लेखकांची काही उद्दिष्ट काही आहे का. त्याच्या प्रश्न त्या नकाशावरती किंवा त्या उतार्यांवरती प्रश्न विचारल्यानंतर त्यांचे उद्दिष्ट आपल्याकडून जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. या उतारावरून कोणती संकल्पना तयार होते, हा उतारा वाचल्यानंतर त्या उतारावरून आपल्याला त्याचे काय निष्कर्ष प्राप्त होतात किंवा असे बहुपर्यायी जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे यावरही आपल्याला प्रश्न या सेट एक्झाम मध्ये विचारले जातात. त्यानंतर हे उतारे नकाशे बघितल्यानंतर आता आपल्याला पाहायचं की अंकगणित आहे किंवा तर्कशास्त्र युक्तिवाद आहे. बघा हे आपण पुसून टाकूया. ठीक आहे, 6व्या नंबरला बघूया. चला पॉइंट वगैरे काढत चला, कारण की तुम्ही जर या पद्धतीनं अभ्यास जर केला आणि आपण हे लेसन घेणारच आहे. कारण पहिला पेपर सेकंड पेपरचा माझा इकॉनॉमिक्सचा आहे. इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी जर आपले तुमच्या ओळखीचे जर असेल तर त्यांना आपलं चॅनेल जॉईन करायला लावा किंवा आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत तर त्यामध्ये तुम्हाला लिंक पाठवणे त्या लिंक जॉईन करून तुम्ही ऍडमिशन करू शकता. अशा पद्धतीने इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट जर असेल तर तो सब्जेक्ट आपण आपल्या क्लासमध्ये क्लिअर करू. त्यानंतर सेकंड पेपर आपला पहिला पेपर जो आहे सर्वांना सामान्य तो कंपल्सरी सर्वांना तुमचे ओळखीचे असेल विद्यार्थी तर त्यांना नक्की कळवा आणि क्लास आपले जॉईन करायला लावा. त्यानंतर 6व्या नंबरला आहे अंकगणित. बघा 6व्या नंबरला आहे अंकगणित किंवा बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणी कितव्या नंबरचा आहे 6व्या नंबरचा आहे अंकगणित किंवा बुद्धिमत्ता चाचणी किंवा तर्कशास्त्रीय युक्तिवाद. तर यामध्ये कशा कशाचे प्रश्न विचारले जातात बघा. यामध्ये जे आहे ते नातेसंबंध म्हणजे माझी जर आई जर त्याची बहीण असेल त्याची बहीण जर त्याचा भाऊ असेल तर ते त्याचा भाऊ कोणाचा कोण लागते अशा पद्धतीने जे आहे ते नातेसंबंधामध्ये जे आहे तर ते प्रश्न विचारले जातात. त्यानंतर दिशेवरती विचारले जातात. बघा याच्यामध्ये पहिल्या नंबरला किती नातेसंबंध. ओके, नातेसंबंध त्यानंतर आहे दिशा. आता दिशेवरती प्रश्न म्हणजे कसा की एक मुलगा आहे सचिन आहे तो उत्तर दिशेला गेला. उत्तर दिशेला 2 किलोमीटर गेला. त्यानंतर तो 2 किलोमीटर डाव्या हातावर वळून तो दक्षिण दिशेला 4 किलोमीटर गेला. नंतर तो पूर्व दिशेला अजून रिटर्न वापस आला आणि नंतर मग तो किती किलोमीटर आतापर्यंत चालून आपल्या स्थानी आला. अशावरती जे प्रश्न विचारले जाते येत असतात या दिशेवरती म्हणजे दिशेवरती सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर कालमापन आहे किंवा बैठक व्यवस्था आहे. बैठक व्यवस्था म्हणजे ABCDE किंवा 1 2 3 4 किंवा अल्फाबेट्स आहे व्हावेल्स आहे. या व्हावेल्सच्या याच्यावरती सुद्धा तुम्हाला जे बैठक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनुसार सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर इंग्लिशचे अल्फाबेट आहे जसं व्हावेल्स म्हटलं मी. यानंतर अंकगणित आहे. अंकगणित जे पद्धतीने प्रश्न विचारतात. त्यानंतर तुम्ही एक नोट लिहून घ्या तुम्ही आणि तुमच्या लक्षात IMP म्हणून लिहून घ्या की आपला पेपर चालू होण्याच्या आधी मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं आणि आताही सांगतो की पहिला पेपर चालू असताना आपला पेपर तर चालू होण्याच्या आधी A पासून तर Z पर्यंत जे काही अक्षरे आहे ते तुम्ही तुमच्या पेजवर लिहून ठेवा. कारण की त्या अक्षरावर 1 नंबर पासून जर 26 पर्यंत जर तुम्ही आकडे म्हणून ठेवले तर वेळेवर जे प्रश्न जर आला या संदर्भात तर तुमचा जो वेळ आहे तो वाचला जाईल. ओके, आता आपल्याला बघायचं आलेख वाचन आणि स्तंभ वाचन. बघा आता 7व्या नंबरला आहे आलेख वाचन. आलेख वाचन ओके आणि एक स्तंभ वाचन. स्तंभ वाचन. आता आलेख वाचन आणि स्तंभ वाचन वरी बघायचं आहे. तर आलेख वाचन म्हणजे काय तर यामध्ये जे आलेख आहे तर आलेख वरती जे स्तंभ आहे यावर प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे आहे आलेख वाचन आणि स्तंभामध्ये जे आकडेवारी आहे आपण पाहतो जे काही ग्रुप B चे आहे ड चे आहे किंवा जिल्हा परिषद आहे PWD आहे या काही क्लर्कच्या एक्झाम आहे यामध्ये सरासरी किंवा आकडेवारी आहे नफा तोटा आहे शेकडेवारी आहे पूर्णांकावरील जे उदाहरण आहे ते सुद्धा विचारले जातात. त्याचप्रमाणे या सेटमध्ये सुद्धा त्यावरती प्रश्न
विचारू शकतात किंवा ते प्रश्न बिलकुल याच्यामध्ये येणार. आणि हे लक्षात ठेवा तुम्ही, कारण की तुमच्या लक्षात असणं खूप आवश्यक आहे, कारण की एक्झाम मध्ये कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जाईल हे त्या समितीवरती म्हणजे आपण विश्वास ठेवू शकत नाही. कारण की आपण म्हटलं की आपल्याला या या घटकांवरती प्रश्न विचारतात, पण ते प्रश्नाचे जे काही घटक आहेत ते आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे. आणि आपल्याला या सेट सामान्य पेपर 1 मध्ये या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर कॉम्प्युटर आहे 8 नंबरला बघा. कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटर आहे म्हणजे संगणक. संगणक बघा, आता या संगणकावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता संगणकावरती कोणते कोणते प्रश्न विचारले जातात बघा, की सर्वप्रथम जर तुम्हाला कॉम्प्युटरशी संबंधित जर बेसिक नॉलेज असणे आवश्यक आहे. बघा, कॉम्प्युटरशी जे काही संबंधित आहे तर तुम्हाला बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे, कारण की त्यामध्ये पुन्हा MSCIT, या MSCITचं पुस्तक जर तुम्ही जर वाचलं ना तर तुम्हाला MSCITचा किंवा कॉम्प्युटरचं पूर्ण परिपूर्ण ज्ञान मिळूनच जाणार. ज्यांच्याकडे जर उपलब्ध नसेल MSCITचं पुस्तक तर त्यांनी अवेलेबल करा आणि त्याचा अभ्यास चालू करा, कारण त्या घटकांवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. ओके, आणि त्यामधून जर चांगला तुम्ही अभ्यास जर केला तर इंटरनेटचा वापर हा कसा करायचा किंवा कोणत्या घटकांवर करायचा, म्हणजे संगणकाच्या संदर्भात जे संक्षिप्त रूप आहे किंवा नवीन संगणक प्रणाली संबंधित जे माहिती आहे, नवीन नवीन डेव्हलप झालेले सगळ्या आता संगणकामध्ये सुद्धा नवीन नवीन डेव्हलप झालेले जे काही स्कीम आहे त्या सुद्धा आपल्या याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. त्यासंबंधी या सर्वांवर जे आहे या सेट एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आउटपुट आहे, इनपुट डिव्हाइस आहे, म्हणजे जसं माऊस आहे, CPU आहे किंवा पेन ड्राईव्ह आहे या संबंधित, किंवा हार्ड डिस्क आहे किंवा फ्लॉपी डिस्क आहे, या सर्व गोष्टींचा जो आहे अभ्यास जो आहे तो आपल्याला या कॉम्प्युटर प्रणालीमध्ये करायचा आहे. आणि या कॉम्प्युटर प्रणालीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतात. ओके, कॉम्प्युटर जे प्रणाली आहे त्या प्रणालीवरती आपण पाहिलं होतो. तर आता आपल्याला जे आहे ते आपल्याला आता पर्यावरणाशी जे काही संबंधित माहिती आहे या घटकांवरती अभ्यास करायचा आहे. म्हणजे कितवा घटक बघा, सांगा कितवा? 8वा घटक. ओके, पर्यावरणाशी संबंधित माहिती बघा. पर्यावरणाशी संबंधित माहिती. आता या पर्यावरणाच्या संबंधित माहितीमध्ये आपल्याला सेट एक्झाम मध्ये कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जाईल, यामध्ये पर्यावरणाविषयी जे काही झालेले वातावरणातील जे काही बदल आहे, वेगवेगळे बदल आता दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळते. हिवाळ्यामध्ये पाऊस चालू होतो किंवा हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यासारखी गरमी लागते, किंवा पावसाळ्यामध्ये ऊन जास्त येते, पाऊस कमी पडत नाही, असं आपल्याला वातावरणामध्ये जे झालेला बदल आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि या वेगवेगळ्यांच्या वायूंमध्ये सुद्धा झालेला बदल आहे. ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या या वातावरणामध्ये जे आहे ते कमी झालेलं आपल्याला जाणवते. किंवा जे काही या पर्यावरणाशी संबंधित जे काही कायदे आहे, जे काही या कायद्यावरती जे आपत्ती निवारण केंद्राची जे काही सुविधा आहे, किंवा या वातावरणातील बदलाचा मानवावर झालेला जो काही चांगला किंवा वाईट परिणाम आहे, आणि या सर्वांचा जो अभ्यास आहे तो आपल्याला या पर्यावरणाशी संबंधित जे माहिती आहे या घटकांवरती सुद्धा आपल्या सेट एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो या पर्यावरणाशी संबंधित माहितीमध्ये. त्यानंतर आता बघूया आपण की जे शैक्षणिक कायदे आहे बघा, कोणते कायदे आहे? शैक्षणिक कायदे. शैक्षणिक कायदे यामध्ये आता या शैक्षणिक कायद्यामध्ये कोणत्या कायद्याचा आपल्याला विचारण्यात येईल? या शैक्षणिक कायद्यामध्ये जे आहे ते या कायद्यामध्ये UGC आहे, UGCने जे नियम बदलवलेले आहे आता वेगवेगळे, त्या UGCच्या नियमाच्या संबंधित सुद्धा आपल्याला या सेट एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकते. आणि केंद्र सरकारच्या न्यू पॉलिसी, आता स्टेट गव्हर्नमेंटच्या न्यू पॉलिसी किंवा केंद्र सरकारच्या न्यू योजना किंवा शैक्षणिक संबंधित ज्या काही योजना आहेत त्यांवरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर सेट संबंधित माहिती आहे, नेट संबंधित माहिती आहे, विद्यापीठाचे कायदे आहे किंवा त्यांचे जे काही उद्दिष्ट आहे, किंवा बाकीच्या UGCचे जे नियम आहे, बाकीचे जे काही कनिष्ठ म्हणजे जे विद्यापीठ आहे या विद्यापीठावर जे काही लादलेले जे काही कायदे आहेत किंवा त्यांची जे काही प्रणाली आहे, या प्रणालीचा किंवा या घटकांचा जो अभ्यास आहे तो आपल्याला या शैक्षणिक कायद्यांमध्ये करायचा आहे. त्यानंतर शासनाचे कायदे बघा, शासनाचे कायदे, शासनाचे कायदे, यानंतर बघा शासनाचे कायदे.
आता या शासनाच्या कायद्यांमध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास केला जाईल आपल्याला, की याच्यामध्ये बघा जसं राज्यघटना आहे आपली, या राज्यघटनेवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर संसद आहे किंवा लोकसभा आहे, राज्यसभा आहे, विधानसभा आहे, विधान परिषद आहे किंवा आपले सर्वोच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे, आणि या सर्व घटकांवरती सुद्धा आपल्याला विचारले जातात. त्यांची काही मूलभूत हक्क आहे किंवा कर्तव्य आहे, या संबंधित जे काही माहिती आहे ते या शासनाच्या जे काही घटक आहे त्या शासनाच्या या कायद्यांमध्ये जे आहे ते आपल्याला प्रश्न सेट एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकते. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा बघा आता, आणि किंवा सर्वात महत्वाचा घटक बघा, यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चालू घडामोडी. काय? चालू घडामोडी. बघा चालू घडामोडी, असिस्टंट प्रोफेसरचं हे असं स्वप्न आहे की तुम्ही एकदा जर असिस्टंट प्रोफेसर झाला तर तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा कोणत्याही विद्यापीठमध्ये या कोणत्याही संस्थेमध्ये तुम्ही CHP वरती म्हणा या परमनंट म्हणा, तुम्ही तिथे एक जे काही विद्यादानाचं काम आहे ते तुम्ही करू शकता, किंवा तुमच्या विद्यादानामधून तुमचे जे विद्यार्थी घडणार आणि त्या घडणारा विद्यार्थी पुढे चालून ते यशस्वी होणार, आणि त्यामध्ये तुमचा जो वाटा राहील तो वाटा आपल्याला या सेट एक्झाम मधून आपल्याला एक प्रोसेसर म्हणून त्यामधून गेल्यानंतर आपल्याला ती दिशा जी आहे ते आपल्याला मिळवली. म्हणून सगळ्यांनी जर सेट एक्झाम द्यायची जर असेल तुम्हाला, तर त्या सेट एक्झाम मध्ये या सर्व घटकांचा तुम्ही अभ्यास चालू करा. आणि ज्यांनी सेट जे काही स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, महाराष्ट्र स्टेट म्हणजे सेटचा बघा लॉंग फॉर्म तुम्हाला माहित असेल, सेट म्हणजे महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट 2023 ची जे काही निघाली पाहिजे, तर ज्यांनी फॉर्म भरले त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो एक्झाम साठी, आणि त्यांची सर्वांची एक्झाम क्लिअर होऊन जाणार किंवा तुम्ही यशस्वी होणार. आणि जर तुमचे विद्यार्थी काही किंवा मित्र असेल किंवा तुमचे नातेवाईक असेल कोणी ज्यांनी सेट एक्झामचा फॉर्म भरलेला आहे, तर त्या सर्वांना सांगा की आपलं जे राहलेक्स अकॅडमी आहे, जे कोचिंग अकॅडमी आहे, राहलेक्स कोचिंग अकॅडमी अमरावती आहे, ते या अमरावतीला जॉईन करायला लावा. आणि आपले जे काही हे चॅनल आहे ते असंच तुम्ही बघत राहा. आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि असेच आपले व्हिडिओ कंटिन्यू होत राहणार आहे. आजचा जो आपला आहे हा पहिला आहे सेशन, हा जो आपला सेटचा आहे तो हा पहिला सेशन आहे. या पहिल्या सेशन म्हणजे तुम्हाला फक्त जे काही सेट संबंधित त्या एक्झामची जी काही पूर्व दिशा आहे किंवा त्या स्वरूप आहे त्या एक्झामचं, ते एक्झामचं स्वरूप या लेसन मध्ये झालेलं आहे आधी. आणि याच्यानंतर जे आहे तर पुढच्या लेसन मध्ये जे आहे आपल्याला स्पष्ट किंवा डिक्लेअर मध्ये या अध्यापनाचा दृष्टिकोन असो किंवा संशोधनाची दिशा असो किंवा संप्रेषण असो किंवा उतारे किंवा नकाशावरील प्रश्न विचारले जात असो किंवा अंकगणित आहे, तर्कशास्त्र याच्यावरती विचारले असो, आलेख वाचन आहे, स्तंभ लेखन आहे, याच्यावर जरी विचारले असेल, कॉम्प्युटर प्रणाली आहे, पर्यावरणाशी संबंधित माहिती आहे, शैक्षणिक कायदे आले त्याच्यामध्ये, शासनाची प्रणाली आहे किंवा जे काही जीके आहे किंवा पेपर 2 मधले जे काही तुम्हाला समजले नसेल ते सुद्धा आपण यामध्ये पॉइंट घेणार आहे. तर अशा संबंधीचा जो काही अभ्यास आहे तो आपल्याला आता नेक्स्ट लेसन मध्ये आपण घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला डिक्लेअर मध्ये जे काही या टॉपिक वरती आहे ते इन्फॉर्मेशन मिळून जाणार. तर चला मित्रांनो, आपला असेच चॅनलला सपोर्ट करत राहा, तुम्ही चॅनल आपलं बघत राहा. तर चला मित्रांनो, इथंच आपला लेसन संपूया. धन्यवाद.